विद्यार्थी मित्र, सुयश एज्युकेशन चॅनल मध्ये आपणा सर्वांचे स्वागत। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत संख्याज्ञानावर आधारित काही प्रश्न। यामधीलच प्रश्न जे आहेत ते आपल्याला विसंगत पद किंवा विजोड पद आणि भिन्न संख्या किंवा चुकीचे पद या पद्धतीचे प्रश्न असणार आहेत। यापूर्वी ज्या प्रश्नपत्रिका झालेल्या आहेत, पोलीस भरती ज्या जिल्ह्यामध्ये झालेल्या आहेत, त्या सर्व प्रश्नपत्रिकांमध्ये हे प्रश्न विचारलेले आहेत। त्यांचा मी एकत्रित संग्रह केलेला आहे। त्याचं विश्लेषण काय करायचं आहे आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे। तर बघा मित्रांनो, सुरुवात करूया आपण। पहिला जो प्रश्न आहे तो पहा, 61, 67, 69, 71 यामधील आपल्याला विजोड पद किंवा चुकीचे पद म्हणजे चुकलेलं पद ओळखायचं आहे, त्यालाच विजोड पद असं म्हणतात, किंवा एक वेगळी भिन्न संख्या आपल्याला शोधायची आहे, विसंगत किंवा गटात न बसणारी। या पद्धतीने एक संख्या आपल्याला इथे यामध्ये असणार आहे, ती आपल्याला शोधायची आहे। इथं संख्या जर पाहिल्या 61, 67, 69, 71, 61, 67, 71 या मित्रांनो मूळ संख्या आहे आणि 69 ही मूळ संख्या नाही, त्यामुळे यामध्ये चुकीचं पद किंवा विजोड पद हे किती आहे? 69 आहे। हा पहिला प्रश्न तुम्हाला समजला असेलच। यानंतर दुसरा प्रश्न पाहूया मित्रांनो। प्रश्न दुसरा कसा आहे बघा, पद काय आहेत? 61, 63, 67, 73, 81, 91 आणि 101। आता यामध्ये आपण पाहायला गेलं तर बघा, 61 मध्ये 2 मिळवल्यानंतर 63 येतं, 63 मध्ये 4 मिळवल्यानंतर 67 येतं। बघा कसा फरक वाढत चाललेला आहे। 2 मिळवलं पुन्हा 4 मिळवलं, त्यानंतर 67 मध्ये 6 मिळवल्यानंतर 73 येतं। मग 2, 4, 6, 8, 10, 12 या पद्धतीने संख्या आपण मिळवत गेलेलं असलं पाहिजे। आता बघा 61 अधिक 2 63, 4 67, 6 73, 73 आणि 8 81, 81 10 91, 91 आणि 12 मित्रांनो 103 पाहिजे, पण आले का पहा तर 101 आलेलं आहे। त्यामुळं इथं विजोड पद आहे किंवा विसंगत पद आहे 101। यानंतर पहा 216, 27, 64, 25 या संख्या पहा। 216 हा घन आहे, 6 चा घन आहे, 27 हा 3 चा घन आहे, 25 घन संख्या आहे का मित्रांनो? नाही। 64 ही घन संख्या आहे, म्हणजे या गटात बसणारं न बसणारं पद आहे 25, म्हणजे भिन्न संख्या आहे 25। या 3 संख्या घन संख्या आहे। हा 4 चा घन आहे, 3 चा घन आणि 6 चा घन, ही मात्र वर्ग संख्या आहे। त्यासाठी मित्रांनो तुम्हाला वर्ग संख्या आणि घन संख्याचा एक सेपरेट व्हिडिओ मी काय केला आहे, बनवलेला आहे। त्या संख्या अत्यंत महत्वाच्या आहेत, त्या तुम्ही पाहिलेल्या असल्या पाहिजे। आता प्रश्न क्रमांक 3 बघूया मित्रांनो आपण। पहा प्रश्न क्रमांक 4, 6, 14, 30, 64, 126 यामध्ये पहा तुम्ही 6 ची दुप्पट करा। 6 ची दुप्पट 12 अधिक 2 14, 14 ची दुप्पट 28, 28 अधिक 2 30, 30 ची दुप्पट 60, 60 अधिक 2 62 पाहिजे होतं। इथं किती पाहिजे होतं मित्रांनो? 62, पण चुकलेलं काय आहे? इथं 64 लिहिलं आहे। मग पुन्हा करून बघा, 65 जर घेतलं तर 62 ची दुप्पट 124 येईल आणि त्यामध्ये 2 मिळवलं की 126 येईल। त्यामुळे येथील विजोड पद जे आहे किंवा चुकीचं पद जे आहे ते 64 असणार आहे। त्यानंतर पुढील प्रश्न पहा। प्रश्न क्रमांक 5, 245, 641, 533, 832। आता यांचं बारकाईने निरीक्षण केलं तर असं लक्षात येईल, 4 आणि 5 9 आणि 2 11 अंकांची बेरीज करा। 4 आणि 5 9, 9 आणि 2 11, 6 आणि 4 10 आणि 1 11, 5 आणि 3 8 आणि 3 11, 8 आणि 3 11 आणि 2 13। बघा काय लक्षात आलं? या 3 अंकांची बेरीज बघा, प्रत्येक संख्येतील अंकांची बेरीज ही 11 येते, पण या ठिकाणी येत नाही, त्यामुळे ही भिन्न संख्या आहे किंवा विजोड संख्या आहे। गटात न बसणारं पद आहे 832। आता पुढील प्रश्न बघा मित्रांनो, 3, 7, 15, 33, 63 बघा तुमच्या लक्षात येते का काय काय आहे इथं? 3 आणि 4 7, 7 आणि 8 15, 15 आणि 16 31 असायला पाहिजे होतं। आता काय केलं मी, 16च का घेतलं बघा मित्रांनो? 3 आणि 4 7, 7 आणि 8 15, बघा 4 चा पाडा तयार होत आहे। 4 आता 4 ची दुप्पट 8, 8 ची दुप्पट 16, पाडा म्हणण्यापेक्षा 4 ची आधीच्या संख्येची दुप्पट होत आहे। बघा 3 अधिक 4 7, 7 अधिक 8 15, 15 अधिक 16 31 असायला हवं,
मग 31 घेतलं तर 31 मध्ये 16ची दुप्पट किती? 32. 16ची दुप्पट 32. मग इथं 31 येईल. 31 मध्ये जर 32 मिळालं तर पुढील पद 63 येणार. 63 हे पद अगदी बरोबर आहे मित्रांनो. म्हणजे चुकीचं पद जे आहे ते 33. पुन्हा एकदा सांगतो, इथं 4 मिळवलं, 4ची दुप्पट 8, 8ची दुप्पट 16 मिळवलं, 16 मिळवल्यानंतर 15 मध्ये 16 मिळालं, 31 यायला हवं होतं, परंतु त्यामध्ये आपल्याला 32 मिळवल्यानंतर 63 येणार आहे. त्यामुळे हे विजोड पद आहे. पुढील संख्या पहा, प्रश्न क्रमांक 7, 23, 27, 25, 26. अगदी सोपा आहे पहा. बघा 23, 27, 25, 26. एकच स्थानचे अंक बघा 3, 7, 5. बघा 2च्या पाड्यातील आहेत का? 2च्या पाड्यात असतील तर त्या सम असतात. मग ह्या 3 ज्या आहेत त्या विषम संख्या आहेत. काय आहेत? विषम संख्या. म्हणजे बसणारी न संख्या गटात विसंगत पद आहे 26. 26 ही संख्या समसंख्या आहे, बाकीच्या 3 विषम संख्या आहेत. बहुतेक करून मित्रांनो काय असतं, प्रत्येक प्रश्नामध्ये बाकीच्या ज्या सर्व संख्या असतात उरलेल्या 3 किंवा 4 असते त्या एकाच गुणधर्मामध्ये एकत्र येतात आणि तो गुणधर्म ज्याला लागू होत नाही तो ती संख्या फक्त काय असते? विजोड असते आणि किंवा चुकीचे पद असते. आता बघा प्रश्न क्रमांक 8, 19, 46, 73, त्यानंतर 28, 47, 64. बघा लक्षात येते का? बघा 1 आणि 9, इथं 19 आहे मित्रांनो. 19, 1 आणि 9, 10, 4 आणि 7, 10, 7 आणि 3, 10, 2 आणि 8, 10, 4 आणि 7, 11, 6 आणि 4, 10. सर्व अंकांची बेरीज, सर्व संख्येतील अंकांची बेरीज जी आहे ती 10 येते. इथं मात्र 47 येते, म्हणून हे विसंगत पद आहे. या सर्व शब्दांचा अर्थ एकच आहे. बघा पुढील प्रश्न क्रमांक 9, 3, 13, 33, 53. आता एकच स्थानी 3च आहे सर्वांच्या, पण अजून त्यामध्ये काय फरक आहे बघा मित्रांनो. 3 मूळ संख्या आहे, 13 मूळ संख्या आहे, 53 मूळ संख्या आहे, परंतु 33 ही मूळ संख्या आहे. बघा दिसायला संख्या जरी सारख्या असल्या तर मात्र एक संख्या अशी आहे की ती मूळ आहे, बाकीच्या 3 संख्या मूळ आहेत आणि ही मूळ संख्या नाही, एक संख्या मूळ नाही. पुढील प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 10, 1008, 343, 1331. बघा सर्वच घन संख्या, सर्वच काय आहेत? घन संख्या आहेत. पण यामध्ये काय तर्क लावता येतो पहा. हा 2चा घन आहे, हा 7चा घन आहे, हा 11चा घन आहे. आता 2 ही मूळ संख्या आहे, 7 ही मूळ संख्या आहे, 11 ही देखील काय आहे? मूळ संख्या. ही मूळ संख्यांचे घन आहे. म्हणजे बघा मित्रांनो काय काय माहिती असायला हवं, मूळ संख्या माहित असायला हव्यात, घन संख्या माहित असायला हव्यात, तरच तुम्हाला काय होणार आहे, संख्या ज्ञानावरचा कोणताही प्रश्न असेल तर तो सोडवता येणार आहे. बघा म्हणजे 1000 ही पद बसणार नाही, कारण 10चा घन 1000 आहे आणि 10 ही मूळ संख्या नाही. या पद्धतीने आपण प्रत्येक प्रश्न एका विशिष्ट गुणधर्मानं काय केला आहे? सोडवलेला आहे. अशा पद्धतीने तुम्ही जर वारंवार सराव केला, समसंख्या, विषम संख्या, मूळ संख्या, त्यानंतर त्रिकोणी संख्या, चौरस संख्या, अशा पद्धतीचे प्रश्न जे असतील, घन संख्या, वर्ग संख्या, या सर्व प्रकारच्या संख्या माहित असतील तर नक्कीच तुम्हाला कोणताही प्रकारचा प्रश्न असू दे तो तुम्हाला सोडवता येणार आहे. अशा पद्धतीनं मुलांनो सर्व प्रॅक्टिस करायचं आहे. तर माझा व्हिडिओ जर मित्रांनो तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. धन्यवाद.